हॅलो नमस्ते, मी सोनल गोडबोले, लेखिका, अभिनेत्री, काउन्सिलर, न्यूट्रिशनिस्ट. सो आता हा तुम्हाला सुंदर जो परिसर दिसतोय तो आहे महाबळेश्वर जवळ पाचगणी नावाचं गाव जे आहे ते तुम्ही नक्कीच ऐकलं असणार आहे. खूप फेमस आहे आणि तिथे हे रिसॉर्ट आहे. सो या रिसॉर्टचं नाव आहे हॉलिवूड पॅलेस रिसॉर्ट आणि हे आहे पाचगणी महाबळेश्वर इथे. हे पुण्यापासून फक्त 100 किलोमीटरवर आहे आणि मुंबईपासून 250 किलोमीटरवर. आता तुम्ही जेव्हा इथे याल तेव्हा एवढं मोठं प्रशस्त तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पार्किंग मिळणार आहे. आज तारीख आहे 24 एप्रिल, म्हणजे प्रचंड उन्हाळा, सगळीकडे उन्हाळा. पण आता तुम्ही पाहत असाल तर इथे प्रचंड वारं दिसते, माझे केस उडताना दिसत आहेत, सारीचा पदर उडताना दिसतोय. म्हणजेच काय, मी अशा ठिकाणी आहे की जिथे उन्हाळ्यातही शेकोटी पेटवावी लागते. मला माहिती आहे की तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण हे खरं आहे. सो इथे लोक बाहेर जेव्हा जातात पिकनिकला वेगवेगळ्या ठिकाणी, फॉरेनला जातात, भारतातही जातात अनेक ठिकाणी. सो तिथे थंड हवेच्या ठिकाणी जातात एवढा खूप सारा खर्च करून. पण आपल्याला कुठेही जायची गरज नाहीये. थंड हवेचं ठिकाण अगदी जवळ, पुण्यापासून 100 किलोमीटरवर आणि मुंबईपासून फक्त 250 किलोमीटरवर महाबळेश्वरच्या जवळ पाचगणीला असलेलं हे सुंदर असं रिसॉर्ट. आणि इथे हा एंट्रन्सलाच इतकं भलं मोठं लॉन तुम्ही पाहू शकता. सो खूप सारे पर्यटक इथे सतत येत असतात. रादर मी सुद्धा अनेकदा येत असते. आणि खरंच इथे तुम्ही आता जर पाहाल तर शेकोटीची ऑलरेडी तयारी केलेली आहे एप्रिल महिन्यात. सो खरंच संध्याकाळच्या वेळेला शेकोटी करावी लागते. खूप सुंदर आहे, तुम्ही जरूर या. सो मी आता जिथे उभी आहे ते तुम्ही पाहू शकता. हा ऑक्सिजन झोन देणारी झाडं आहेत खूप मोठ्या प्रमाणात. आणि इथे कृष्ण फळ बाग सुद्धा आहे खाली. आता तुम्ही इथे पाहू शकता की किती आंबे लागलेले आहेत या सीझनमध्ये. बघा ना, खूप सारे आंबे आहेत. मी तर परवा कोकणात गेले होते, माझ्या माहेरी सांगितलं की आंबे नाही आहेत. मी इथे आले तर इतके सारे आंबे आहेत. आणि खाली सुद्धा अनेक प्रकारची झाडं आहेत जी उत्तम फळं देतात, भरपूर प्रमाणात ऑक्सिजन क्रिएट करतात. सो अशी ती जी जागा आहे ती मी आता तुम्हाला दाखवणार आहे. सो मला फॉलो करा, लेट्स गो डाऊन. सो खूप छान सुवासिक फुलं सुद्धा आहेत, अरोमॅटिक ट्रीज, प्लांट्स याला म्हणतो, तुम्ही पाहू शकता. आणि खूप सुंदर परिसर आहे खरं तर, हिरवगार. आणि वाटतंय की मी आता एप्रिलमध्ये ऑलमोस्ट मे महिना आलेला आहे जवळ, उन्हाळ्याच्या दिशेला. आणि तुम्ही इकडे पाहू शकता ही शेती दिसते सगळी. इथे सुद्धा कैऱ्या मोठ्या प्रमाणात ह्या लागलेल्या आहेत. असं बघू शकता तुम्ही, माझ्या हातात आंबे आहेत. आणि हे झाड आहे किती कमी उंचीचं आहे बघा ना. अगदी इझिली हाताने आंबे काढता येतील. इथे मी बसली आहे तर खाली आंबे दिसत आहेत तुम्हाला लागलेले. सो या सगळ्याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. छान 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 फुलं दिसत आहेत गुलाबी रंगाची. संक्रांत वेल आहे आणि त्याचा जे हे असं झुडपासारखं तयार झालंय ना, ज्याने ऊन लागणार नाही. आणि इकडून मला वाटतं पश्चिम असणार आहे. प्रचंड प्रमाणात छान वारं आहे आणि भरपूर उजेडही आहे. सो त्या झाडांचा उपयोग, त्या झाडांचे फायदे तर अनेक आहेतच, पण अशा पद्धतीने सुद्धा त्याचा उपयोग केलेला आहे. आणि हा खूप छान पाथवे आहे, पूर्ण एंडपर्यंत असं चालत जाऊन तुम्ही छान रील्स करू शकता इथे. आणि हे पॅशन फ्रूटचं गार्डन आहे. अनेक प्रकारच्या विविध वनस्पती आहेत की ज्या ऑक्सिजन क्रिएट करतात. आणि मला वाटतं त्याचीच आता वानवा आहे शहरात, मोठ्या शहरातून. आपल्याला माहिती आहे पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात धूळ प्रदूषण आहे. आणि मग त्याच्यातून जर मोकळा श्वास घ्यायचा असेल, माझ्या आवडीचा झुला. आणि एकच नाहीये, अनेक झुले तुम्ही पाहू शकता या पाथवर. आणि या पाथवर फक्त झुलेच नाही आहेत, तर पाठीमागे टेबल खुर्च्या सुद्धा लावलेल्या आहेत, जिथे तुम्ही दुपारच्या वेळेला छान जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. मस्त हवा आहे, मोकळी, छान एन्जॉय करू शकता. जास्वंद किंवा विविध प्रकारची फुलं असलेली झाडं आहेत, फळं असलेली झाडं आहेत, ऑक्सिजन देणारी झाडं आहेत. सो खूप छान एन्जॉय करण्यासाठी फॅमिली सोबत असेल, तुम्ही कोणी प्रेमवीर असाल, अजून कोणी यंगस्टर्स असतील, सो जरूर विजिट करा. आणि आता मी जो आनंद घेते तो जरूर घ्या. सो आता मी उभी आहे या जांभळाच्या झाडाखाली. तुम्हाला माहितीच आहे, जांभूळ पिकल्या झाडाखाली, ढोल कुणाचा आवाज, ढोल कुणाचा आवाज. हे गाणं तुम्हाला माहिती आहे, पण इथे इतकी गर्द दाट झाडी आहे ना, फक्त जांभूळ नाही आहे, तर आंबा तुम्हाला मी दाखवलाच आहे. त्याच्या जोडीला समोर स्ट्रॉबेरी आहे, लिची आहे, चिंच आहे, अशी अनेक प्रकारची झाडं तुम्हाला इथे पाहायला दिसतील. आणि तुम्ही पाठीमागे हा परिसर पूर्ण पाहू शकता. तर इतकी ग्रीनरी आहे प्रचंड प्रमाणात उन्हाळ्यातही.
हॉस्टेलला जेव्हा एन्जॉय करायला यायचं असतं तेव्हा सगळ्यांना प्रश्न असा पडतो की मुलांचं काय, कुठे ठेवायची मुलांना. काही काळजी करू नका, इथे छान मुलांसाठी बघा स्लायडिंग आहे, तिकडे झुला पण आहे. सो मुलांची काळजी करायची नाही, मुलांना इथे घेऊन यायचं, तुम्ही तुमचा एन्जॉय करायचा आणि मुलंसुद्धा इथे छान खेळू शकतात आणि सुंदर वातावरणात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन घेऊ शकतात. पाहू शकता मोठा स्विमिंग पूल आहे आणि जवळजवळ ॲट अ टाइम 25 ते 30 लोक इथे स्विमिंग पूलाचा आस्वाद घेऊ शकतात. सो मी जी आत्ता स्विमिंग पूलाकडून आलेली आहे. सो माझ्या बॅक साईडला तिकडे जे आहे ते स्वीट रूम्स आहेत आणि इकडे आहेत ती कपल रूम्स आहेत. सो मी आता तुम्हाला दाखवणार आहे कपल रूम्स. या माझ्या मागे इथे पुणे पॅलेस आहे, इकडे हैदराबाद दिल्ली पॅलेस, त्याच्यानंतर ही आहे कॉन्फरन्स हॉल आहे, हा इकडे हैदराबाद पॅलेस आहे. सो अशा ह्या दोन्ही बाजूला कपल्ससाठीच्या रूम्स आहेत. सो त्याच्याशी निगडीत असलेल्या या सुंदर सुंदर फ्रेम्सनी हा जो छोटासा पाथ आहे ना हा सजवलेला, इकडे सुद्धा तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन्स आहेत त्याची आणि अतिशय सुंदर पेंटिंग केलेलं आहे. सो इथे आहे मुंबई पॅलेस, इधर हे सुद्धा हे छान आहे फ्लॉवरचं. आणि जसं आपण पुढे जातो तसं तसा या रूम आहेत. सुरत पॅलेस आहे इकडे आणि ते सुद्धा छान पेंटिंग्स आहे. ही आहे सुपर डिलक्स रूम. इथे तुम्हाला लेफ्ट साईडला माझ्या टीव्ही दिसतोय, इकडे फ्रीजही आहे छान, खूप छान स्पेशियस बेड आहे आणि बाहेरच्या साईडला मी आता तुम्हाला जाऊन दाखवतेय. छान मोठी लांबलचक बाल्कनी आहे आणि इथून आता छान सूर्यास्त दिसणार आहे. इथे बसायला तुम्ही बसू शकता, छान चहा कॉफी याचा संध्याकाळी आस्वाद घेऊ शकता. सूर्यास्ताच्या वेळेला भजी किंवा असं काहीतरी छान आणि मस्त वारं आहे. एसीची गरज नाही, फॅनची गरज नाही, काही नाही, मोकळं आणि छान भरपूर ऑक्सिजन. सो निवांत तुम्ही येऊ शकता कपल आणि एन्जॉय करू शकता. मला सांगा सुख म्हणजे काय असतं. गायिका नाहीये पण त्यातला मतिगर्थ लक्षात घ्या. खूप सुंदर वारं आणि ते पण एप्रिल मे मध्ये. सो मी आता उभी आहे डिलक्स रूम मधून बाहेर आलेली आणि हा जो पोर्च आहे त्याच्या बॅक साईडला माझ्या पाहू शकता मोठं स्पेशियस लॉन आहे, अनेक प्रकारची झाडं, फुलझाडं, फळझाडं आणि सगळ्या इथे कॅम्प फायर होतो. बरं आत्ताही मे मध्ये सुद्धा कॅम्प फायर होतो. सो संध्याकाळच्या वेळेला मी ते कॅम्प फायरच्या वेळेला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहेच, पण आत्ता तुर्तास तुम्ही हा सगळा आनंद घ्या आणि समोर थोड्याच वेळाने सूर्यास्त होणार आहे तोपर्यंत मी एन्जॉय करते. आणि हा खाली इथे पार्किंग एरिया आहे आणि उंच इतक्या उंचावर आहे की त्याच्यामुळेच हे थंड वारं आपल्याकडे येत असतं, कारण खाली व्हॅली आहे. हा असं वाटतंय नाक खुपसून ठेवावं ह्याच्यात, काढूच नाही. म्हणजे कुठलेही जे आपले फ्रेग्रन्सेस आपण वापरतो ना, अत्तर किंवा हे, ते फिके आहे त्याच्या पुढे. नॅचरल आणि सुंदर दिसायलाही पांढरी फुलं इतकी सुंदर आहेत आणि अतिशय सुंदर अरोमा आहे. सुंदर तुम्ही जास्वंदीला फुलं पाहू शकता. तुम्हाला माहिती आहे ही औषधी आहे, म्हणजे नुसती लाल जास्वंदच नाही तर पांढरी आहे, पिवळी आहे, पिंक, बेबी पिंक आहे आणि ही जास्वंद औषधी आहे. तुम्हाला माहिती आहे गणपतीला असं खूप आवडतं आणि केसांसाठी याचा वापर केला जातो तेल तयार करायला. माझ्या उजव्या हाताला ज्या 2 रूम्स आहेत त्याच्यात बाथटब विथ फॅमिली सूट आहे आणि एका रूम मध्ये 2 बेड्स आहेत. सो आता मी तुम्हाला मी कुठे राहिले म्हणजे कुठल्या रूम मध्ये ते दाखवणार आहे. मी राहिले इथल्या सगळ्यात लॅविश महाराजा सूट मध्ये. सो बघूयात आपण कसं आहे महाराजा सूट. या माझ्यामध्ये. वाव मस्त. गादीच इतकी सुंदर आहे ना, मला वाटतं 10 इंची असेल. खूप सॉफ्ट आणि खूप मस्त आहे
आणि इथे आपल्याला काय दिसतंय तर हा जो रिमोट आहे हा फॅनसाठीचा, या रिमोटवर फॅन चालतो. अर्थातच हा रिमोट आहे एसी साठीचा. इथे फोन सुद्धा आहे, तुम्हाला काही ऑर्डर करायची असेल तर तुम्हाला या फोनवरून किंवा काही माहिती हवी अजून काही तुम्हाला लागलं इंटरकॉम आहे. त्याच्यानंतर इकडे हा फ्रीज आहे छोटासा आणि सुंदर, ज्याच्यात तुम्हाला काही वॉटर बॉटल पाणी हवं असेल किंवा अजून काही कोल्ड्रिंक्स असतील. हा मॅजिक मिरर आहे हार्ट शेपचा सुंदर. आता मी तुम्हाला प्रेस करणार पण हे बघा किती छान आहे. येस. सो इथे चहा कॉफी काही करायचं असेल त्याच्यासाठी किटली आहे, ते चहाचे शाशी, पाणी बॉटल ठेवले, ग्लास आहेतच, कप आणि हे सगळं इतकं सुंदर ठेवलेलं आहे. मोठं असं कपाट दिलंय ज्याच्यात तुम्ही बॅगा, तुमचं लगेज जे काही सामान असेल ते तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर या साईडला आल्यानंतर या रूमला तिन्ही बाजूने रादर व्हॅली आहे, खूप सुंदर आहे. इथे टीव्ही आहे. आता मी ज्या रूम मध्ये म्हणजे ज्या सूट मध्ये महाराजा सूट मध्ये आहे त्याचं काय वैशिष्ट्य आहे, महाराजा नावातच सगळं खरं आहे. सो या तुम्हाला दाखवते, गंमत आहे. वाव किती छान बघा. स्विमिंग पूल आहे या रूम साठी खास. म्हणजे इथे जर कोणी कपल असतील किंवा कोणी असेल तर तुम्ही सेपरेटली इथे स्विमिंग करू शकता. आणि किती सुंदर हवा, ओपन टू स्काय. सुंदर बघा. आणि हा समोरचा सगळा व्ह्यू, ही शेती सगळी स्ट्रॉबेरीची दिसतीये आणि उंचावरून व्हॅली आणि सकाळचं सुंदर 12 एप्रिल मे. तुम्ही तर आला तर 1 दिवस 2 दिवस नाही तर हलणारच नाही मला वाटतं. आणि मलाही असं वाटतं की पुण्यात परत जावंच नाही. खूपच मस्त. महाराजा सूटला एवढी मोठी बाथरूम आहे, म्हणजे पुण्या मुंबई सारख्या मोठ्या शहरात तर अख्खा फ्लॅट असेल ना एवढी बाथरूम आहे. सो इथे हा बाथटब आहे आणि या बाथटबच्या ह्याला ना त्या टाईल्स आहेत बरं का, पण इतकं सुंदर पेंटिंग केलेलं असं वाटतंय की हा कुठेतरी आपण निसर्गात आहोत, ओपन टू स्काय बाथ घेणार आहोत. इकडे वरती शॉवर आहेच आणि स्पेशियस, म्हणजे कपल एन्जॉय करू शकतं कारण हा हनीमून साठी खास त्यांनी केलेली सोय आहे. सो कपल कॅन एन्जॉय इन दिस. सो आता मी जिथे उभी आहे ते फर्स्ट फ्लोअरला आहे बरं का. आणि संपूर्ण महाबळेश्वर मध्ये तुम्हाला कुठेही असं मिळणार नाही की फर्स्ट फ्लोअरला स्विमिंग अटॅच आहे जो रूमला. किती सुंदर आहे ना बघा. आणि म्हणून याची खासियत आहे, म्हणून याला महाराजा सूट असं म्हणतात. इट सूट्स मी. हा पाठीमागे माझ्या दिसतोय हाही फॅमिली सूट आहे आणि हा पूर्णतः असा निसर्गाच्या सानिध्यात आहे. छान त्याला असं दगडाचाही भिंत असल्यामुळे तो दगडी फील आहे. ही छान झाडं आहेत. तुम्ही पेट्स असतील तुमची तरी घेऊन इथे येऊ शकता. आणि अतिशय सुंदर ऑक्सिजन देणारी झाडं आहेत. यालाही बेड, छान डबल बेड आहे. सो फॅमिली सोबत यायचं असेल तरी तुम्ही येऊ शकता. हॅलो. सो हा आहे या रिसॉर्ट मधला फॅमिली सूट. तुम्ही बघू शकता बेड इतके स्पेशियस आहेत की एका बेडवर 3 माणसं आरामात झोपू शकतात. आणि खूपच सुंदर फील दिलाय. तुम्ही वरती जर पाहिलं तर इंटिरियर सुद्धा तुम्ही छताचं इतकं सुंदर केलेलं आहे. आणि भलं मोठं इथे कपाट दिसतंय. त्याच्यानंतर या कपाटाच्या शेजारी छान त्यांनी चहा कॉफीसाठी सगळं सामान इथे ठेवलेलं आहे. सॅशे आहेत, कप आहेत, पाण्याच्या बाटल्या आणि सगळं. आणि इकडच्या बाहेरच्या बाजूला जर पाहिलं हे पडदे सरकवून तर किती सुंदर अशी ग्रीनरी आहे. आणि इकडच्या साईडला पलीकडे स्विमिंग पूल आहे. सो या रूम मध्ये अजून काय काय आपण बघूया. मला इथं दिसतोय की छानसा छोटासा बघा फ्रीज आहे, ज्याच्यात तुम्ही तुमची कोल्ड्रिंक्स किंवा पाणी, थंड पाणी जर हवं असेल तुम्हाला इथे ठेवू शकता. त्याच्यानंतर एवढी मोठी स्पेशियस रूम दाखवल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की याला बाथरूम एकच असेल का, तर तसं अजिबात नाहीये. याला 2 मोठी मोठी बाथरूम आहेत. म्हणजे एका वेळेला इकडच्या साईडला आंघोळ करत असताना सगळ्यांनी थांबायची गरज नाही. सो इकडे पण सुंदर मस्त बाथरूम आहेत मोठी. इकडे आहे सेम तसंच. आणि इथे वॉश बेसिन आहे. सो इथे पण त्यांनी मिरर साठी हा टच स्क्रीन ठेवलेला आहे. सो इथे तुम्ही ऑन ऑफ करू शकता. सो कशी वाटली ही नवीन रूम. मला तरी खूप आवडलेली आहे. अतिशय सुंदर. आय एम सो हॅपी. सो पहा तुम्ही येऊन एन्जॉय करा. सो अजून एक तुम्हाला मी रूम दाखवणार आहे.
जी पुन्हा एक फॅमिली रूम आहे. याच्यात 2 बेड आहेत. मग तुम्ही फॅमिली, तुमची लहान मुलं असतील कोणाही सोबत येऊ शकता. ह्याला अटॅच बाथटब सुद्धा आहे, जो मी तुम्हाला नंतर दाखवते. त्याच्यानंतर हा मोठा इथे टीव्ही आहे. इथे फ्रीज आहे. इथे छान स्वच्छ टॉवेल, साबण सगळं ठेवलेलं आहे. त्याच्याशिवाय फोन आहेच तिकडे. आणि याला बाहेरच्या साईडने संपूर्णतः हा व्हॅलीचा लुक आहे. हा पूर्णतः अतिशय सुंदर प्लीझंट, आणि वरून हा पूर्ण व्ह्यू अतिशय सुंदर वारं, आणि त्या साईडला स्विमिंग पूल आहे. सो हा इथून तुम्ही गेलात याकडे, आपण स्विमिंग पूलाकडे येतो. सो हा रूमला अटॅच आहे. फर्स्ट फ्लोअरला आहे की नाही युनिक काहीतरी, अतिशय सुंदर. वारं तर इतकं सुंदर आहे. वा वा. जर एखादा हनीमून कपल वगैरे आलं तर मग मज्जाच आहे. जन्नत, स्वर्ग, दुसरा काही शब्द नाही याला. सो बघा, मला तरी खूप आवडलेलं. इंटिरियर सुद्धा साधं सिंपल आहे, पण कलर कॉम्बिनेशन सुद्धा इतकी सुंदर दिली आहेत ना. आणि तिकडे कपाट पण आहे मोठं पुन्हा सामान ठेवायला. आता मी या रूमच्या बाथटबच्या कट्ट्यावर बसलेली आहे. तुम्ही याचं इंटिरियर पाहू शकता. असं वाटेल तुम्हाला इथे आंघोळ करताना की तुम्ही गोव्यातच आहात. बघा बरं, इतकं सुंदर फील दिलेलं आहे. आणि मोठा आहे. बऱ्याच ठिकाणी ना मी पाहते इकडे तिकडे हिंडत असते, ते छोटे बाथटब असतात. त्याच्यात आडवं एक व्यक्ती आरामात झोपून एन्जॉय करू शकते. मोठं छान स्पेशियस बाथरूम आहे. इकडे कमोड आहे, इकडे बादली त्यांनी ठेवली, ते वॉश बेसिन आहे, मिरर आहे, आणि अतिशय सुंदर स्वच्छ आणि नीटनेटका असं सगळा. हा सुद्धा एक फॅमिली सूट आहे. अर्थात याला बाथटब नाहीये, फक्त बाकी टीव्ही आहे, फ्रीज आहे, छान 2 स्पेशियस बेड दिसत आहेत, मोठा टचस्क्रीन असलेला छान मिरर आहे. आणि याचं इंटिरियर सुद्धा अजून डिफरंट आहे. सिंपल सोबत इथे मोठं कपाट दिलेलं आहे. इकडे टेबल खुर्ची आहे. आणि हा जो बाहेरचा पोर्च आहे याला सुद्धा त्यांनी टेबल खुर्ची छान अशी बसायला ठेवली, ज्याच्यावर तुम्ही गप्पा मारू शकता बसून. कॉफी, ड्रिंक, चहा किंवा लाईट काही स्नॅक्स खायचं असेल तर. आणि त्याला हा समोर असलेला छान सुंदर असा व्ह्यू आहे. अतिशय सुंदर आहे, मस्त एकदम. गार्डनचा संपूर्णतः लूक आणि डोंगर आणि सगळंच पूर्णतः मला वाटतं महाबळेश्वर पाचगणी संपूर्ण लूक जर पाहायचा असेल, एकमेव ठिकाण आहे. अतिशय सुंदर सुंदर प्लीझंट. मी उभी आहे आता फर्स्ट फ्लोअरला. आणि याचा ना एक युनिकनेस आहे जो मी तुम्हाला आता दाखवणार आहे. सो हा दरवाजा आहे, मी आता उघडलाय, त्याच्यातून मी एंट्री करणार आहे. सो जी एंट्री आहे स्विमिंग पूलकडे जायला. म्हणजेच काय, तर 1, 2, 3 जर संपूर्ण असं मोठं कुटुंब असेल आणि एकत्र राहायचं असेल तर या सगळ्याच्या सगळ्या रूम तुम्हाला ऍट अ टाइम अवेलेबल होतात. आणि त्या रूमला सगळ्यांसाठी वापरायला हा मोठा स्विमिंग पूल आहे. सो सेपरेट आहे, हा कॉमन आहे तो वेगळाच आहे. सो फॅमिलीसाठी सेपरेट. किती सुंदर आहे ना, कल्पनाच खूप सुंदर आहे खरं तर. सो जसं तुम्हाला मी सांगितलं होतं, दिवसाचा व्ह्यू दाखवला होता आणि मी म्हटलं होतं की मी रात्री तुम्हाला दाखवणार आहे की शेकोटी पेटवायला लागते एप्रिल आणि मे मध्ये. हे खरं आहे का? तर ते खरंच आहे. तुम्ही पाहू शकता, हे काही गेस्ट आहेत जे पंजाबी आहेत, बेसिकली मुंबईतून आलेले आहेत. आणि इकडे सुद्धा एक मॅम बसलेले आहेत ज्या ऑलरेडी शेकत बसलेल्या आहेत, म्हणजे गार आहे. बट वो बिल का पेमेंट कर सकता है. आपके पास आपका डॉगी भी है. जॉजी, इसका फोटो ले लो आप. जॉजी, सी व्हाट इज दिस? जॉजी, गेट अप, गेट अप, गेट अप. ओह माय गुडनेस, यू आर सो स्वीट. तुम्ही पाहिले डॉगीला, ज्यांच्याकडे असा प्रॉब्लेम येतो की पेट्सचं काय करायचं, आपण जायचंय व्हेकेशन मध्ये, सो इथे घेऊन येऊ शकता तुम्ही. लुक ॲट यू, सो एन्जॉयिंग. जॉजी, से हॅलो. सो तुमचे सगळे प्रॉब्लेम मला वाटतं मी सॉल्व्ह केलेले आहेत. जसं तुम्हाला सांगितलं की मुलांना घेऊन येऊ शकता, पेट्सना घेऊन येऊ शकता. व्हेज आहे, नॉनव्हेज आहे, स्विमिंग पूल आहे, एव्हरीथिंग इज इन वन रूम. आपल्याकडे एक आत्ता वाढदिवस आहे या दीदीचा. सो वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुद्धा इथे केलं जातं आणि संपूर्ण फॅमिली इथे आलेली आहे. त्यांनी एक छान केक आणलेला आहे आणि इथे त्यांनी कॅन्डल्स छान अरेंज करून दिलेले आहेत. सो मी सकाळपासून जे जे काही तुम्हाला सांगितलं ते त्यातला फक्त वाढदिवस एक राहिला होता, ते सुद्धा आता सेलिब्रेशन आहे. सो विश यू हॅपी बर्थडे. थँक्यू. येस, आणि यू गाईज एन्जॉय. सो मी आमच्या हॉट पुण्यातून आलेली आहे. 40+ डिग्री टेम्परेचर आहे आणि इथे म्हणजे कुठे तर मी आहे महाबळेश्वर पाचगणीला. आणि इथे बघा शेकोटी पेटवलेली आहे. एप्रिल एंडला शेकोटी आहे, म्हणजेच काय तर इथे
ते खरंच प्लेझंट आणि अतिशय खरंच आत्ता गार वाटते. म्हणजे मी स्लीवलेस घातलाय तर मला खरंच जाणवतंय आणि म्हणूनच ही शेकोटी आहे. सो ज्यांना आता काश्मीरला जाणं शक्य नाहीये त्यांनी महाबळेश्वर पाचगणी या रिसॉर्टला नक्की व्हिजिट करा. राहायला खूप सुंदर रूम्स आहे. त्यांचं लोकेशनही अतिशय उत्तम आहे. फोटोग्राफीसाठी, व्हिडिओसाठी, रील्ससाठी सुंदर सगळं आहे. आणि ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर करा, नक्की व्हिजिट करा. आणि मनापासून धन्यवाद, मनापासून सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करते. मी सोनल गोडबोले, लेखिका, अभिनेत्री, काउन्सिलर, न्यूट्रिशनिस्ट. सो बाय, टेक केअर, गुड नाईट.